नमस्कार मित्रांनो. ही कथा त्यावेळची ज्यावेळी मी 7वी-8वीला असेल. माझी ताई 7 महिन्याची गरोदर होती आणि ती आता डिलिव्हरीसाठी माहेरी आलेली होती. आमच्या घरामध्ये मी, माझे आई-बाबा आणि माझी ताई असा माझा परिवार होता. ताईचं लग्न होऊन 2 वर्ष झालेली होती. ती एकदम सुखात होती आणि आत्ताच तिला दिवस गेलेले कळल्यामुळं घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. कारण घरातल्या सगळ्यांनाच आता लहान बाळाची आस लागलेली होती. आई बाबा एकदम खुश होते. मी पण मामा होणार होतो. सगळ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. 4 दिवसामध्ये दिवाळी पण येणार होती. त्यामुळे घरामध्ये सणाची सगळी रेलचेल चालू होती. माझ्या 2 मावश्या पण आता आमच्या घरी आलेल्या होत्या. ताई गरोदर असल्यामुळं तिची खाण्यापिण्याची सगळी हौस पूर्ण करण्यासाठी दोघी मावश्या आणि आई तिला आवडेल ते सगळे पदार्थ बनवायच्या तयारीला लागलेल्या होत्या. घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण होतं. ताई गरोदर असल्यामुळं डॉक्टरांनी तिला चालण्याचा व्यायाम करायला सांगितला होता. त्यामुळे ताई रोज सकाळी आणि संध्याकाळी थोडंसं घराच्या आजूबाजूला चालायची आणि मीच तिचा छोटा भाऊ असल्यामुळं मी प्रत्येक ठिकाणी तिच्यासोबत जायचो. आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो तो एरिया तसा चांगला होता. आमचं चांगलं घर होतं. घराच्या समोरच एक छोटासा रस्ता होता आणि तो रस्ता डावीकडे पण जायचा आणि उजवीकडे पण जायचा. डावीकडच्या बाजूला बरीचशी घरं होती. ताई आणि मी त्या रस्त्याने लांबपर्यंत चालत जायचो. पण उजव्या बाजूला मात्र 3च घरं होती. ती पण एकदम लांबच्या अंतरावर होती आणि एकदम शेवटचं जे घर होतं ते सोसायटीपासून खूपच लांब होतं आणि ते एकदम एकांतामध्ये होतं. आणि त्या साईडला आम्हाला आईनं कधीच जाऊ दिलं नाही. ती आम्हाला नेहमीच बजावायची की घराच्या उजव्या बाजूच्या त्या रस्त्याने कधीच जायचं नाही आणि ते शेवटचं घर आहे तिकडे तर नाहीच नाही. आता आई असं आम्हाला का सांगायची ते आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही तिला कधी विचारलं पण नाही. पण एवढं मात्र आम्हाला माहीत होतं की आई सांगते म्हणजे तिथं काहीतरी प्रॉब्लेम असणार. त्याच्यामुळं आम्ही पण तिकडं कधी जात नव्हतो. आता त्या दिवशी मला वाटतं रविवार असेल. संध्याकाळचे 6 वाजले होते. ताईचा आता चालायला जायचा टाईम पण झालेला होता. ताई आईजवळ गेली आणि म्हणाली, मी जरा बाहेर फेरफटका मारून येते. तशी आई म्हणाली, विजूला पण सोबत घेऊन जा. नेहमीप्रमाणे मी ताईबरोबर निघालो. आम्ही घराच्या अंगणामध्ये आलो आणि थोडंसं पुढं जात आम्ही त्या छोट्याशा रस्त्यावर आलो. तसं आम्ही नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत जायचो. पण आज अचानक ताईच्या मनात काय आलं, ती अचानक मला म्हणाली, विजू आज आपण इकडं उजव्या बाजूला जाऊया का? तसं मी म्हणालो, ताई उगीच काहीतरी करायला नको. आईनं तुला सांगितलेलं माहीत आहे ना? तशी ती म्हणाली, आईचं काय ऐकतोस? आई आहे जुन्या विचाराची, काय फरक पडतोय? आणि इकडे डाव्या बाजूला सगळ्या घरांमध्ये पाहुणे आलेत. सगळे कामासाठी बाहेरच आहेत. मला थोडंसं अवघडल्यासारखं वाटतंय. आज आपण या उजव्या बाजूला जाऊया ना? आता ताई मोठी असल्यामुळं मी तिला नाही म्हणू शकलो नाही. पण खरं तर आईचं म्हणणं डावलून उजव्या बाजूला जायची माझी पण इच्छा नव्हती. पण आता ताईच्या हट्टापुढं मी शांत बसलो आणि आम्ही दोघंजण पुन्हा उजव्या बाजूच्या रस्त्याने हळूहळू चालत जायला लागलो. चालताना आमच्या दोघांच्या गप्पा चालूच होत्या. उजव्या बाजूच्या रस्त्याने जसं आम्ही पुढं जात होतो तसं आम्हाला एक पहिलं घर लागलं. त्यानंतर दुसरं पण घर लागलं आणि त्या दुसऱ्या घरानंतर बरंचसं अंतर आम्ही पुढे गेलो. पण आम्हाला रस्त्याच्या आजूबाजूला कोणतंच घर दिसलं नाही. तो रस्ता हळूहळू पुढं जात चढणीचा होत होता. कारण तो रस्ता पुढं जाऊन एका डोंगराला मिळत होता आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी आम्हाला एक घर दिसलं. मी ताईला म्हणालो, ताई बास आता, आपण परत आपल्या घरी जाऊ. वाटल्यास आपण असे 2 फेरे मारू, पण आता पुढं जायला नको. तशी ताई म्हणाली, कशाला आता परत जायला? असंच थोडंसं पुढं जाऊन पुन्हा परत येऊया ना. चल आपण त्या घरापर्यंत जाऊन येऊ. आता ताईनं जसं त्या घराचं नाव काढलं तसं मी थोडासा चरकलो. पण ताईनं आता माझ्या मनगटाला पकडलं आणि ती मला ओढतच तिकडे घेऊन चालली. आता मात्र माझा नाईलाज झाला. आम्ही दोघंजण हळूहळू आता चालत त्या घराच्या दिशेने पुढं चाललो. आता एक 10-15 मिनटंच आम्ही पुढं चालत गेलो असेल नसेल तोपर्यंत ते घर आमच्या एकदम हाकेच्या अंतरावर आलं आणि त्या घराची ऊर्जा आम्हाला जाणवायला लागली. हवेचे झोत आता बऱ्यापैकी बदलले होते. हवा घिरट्या घालत आमच्या बाजूने फिरायला लागली होती. आम्हाला असं काही वाटत होतं की ती हवा आम्हाला त्या घराच्या दिशेने ओढून घेऊन जात आहे. मी ताईला तरी पण सांगत होतो, ताई जास्त त्या घराच्या जवळ जायला नको, आपण परत जाऊया. पण ती मात्र आता माझं कसलंच ऐकत नव्हती. ती भारावल्यासारखी त्या घराच्या दिशेने पुढं चाललेली होती आणि एक 5च मिनटामध्ये आम्ही त्या घराच्या एकदम समोर पोचलो आणि त्या घराची अवस्था बघून मला तर धडकीच भरली.
त्या घराकडे बघून असं वाटत होतं की बऱ्याच दिवसापासून त्या घरामध्ये कुणीच राहत नसावं, कारण त्या घराची बरीचशी पडझड झालेली होती. एव्हाना अंधारून पण चांगलं चाललेलं होतं. तेवढ्यात त्या घरामधून आम्हाला एका लहान बाळाचा रडलेला आवाज येत होता आणि एका आईचा अंगाई म्हणलेला पण आवाज येत होता. तो आवाज ऐकून माझे पाय लटलट कापायला लागले. पण तो आवाज ऐकून मात्र ताई चांगलीच बिथरली. ती आता त्या घराच्या दिशेने चालत चालत पुढे चालली होती. मी ताईला अडवायचा प्रयत्न करत होतो, पण ती म्हणत होती आतमध्ये कुणीतरी अडकलेलं आहे, आपल्याला त्यांना मदत केलीच पाहिजे. मी ताईला किती सांगायचा प्रयत्न करत होतो, पण ती ऐकत नव्हती आणि ती त्या घराच्या तुटक्या कंपाऊंडच्या गेटमधून ती आतमध्ये गेली पण, आणि पुन्हा हळूहळू चालत त्या घराच्या मेन दरवाजाच्या दिशेने पुढे गेली. माझी मात्र त्या घराच्या जवळ जायची डेअरिंग होत नव्हती, म्हणून मी बाहेरच थांबलो होतो. ताई एकदम दरवाजाच्या जवळ गेली. तो दरवाजा अर्धा काचेचा होता आणि अर्धा लाकडी होता. ताई त्या दरवाजाच्या एकदम जवळ जाऊन त्या काचेमधून दरवाजाला डोकं लावून आतमध्ये बघायला लागली. बराच वेळ ती आतमध्ये काहीतरी बघत होती, पण तिच्या शरीरामध्ये कसलीच हालचाल होत नव्हती. ती एकदम मूर्तीसारखी आतमध्ये बघत होती. आत्ता मात्र मला वाटायला लागलं की ताईला बोलवायला पाहिजे, कारण आता चांगलाच अंधार पडला होता. मी ताईला हाक मारायला लागलो, पण माझ्या हाका मारण्याचा ताईवर तिळ मात्र पण परिणाम होत नव्हता. जसं काही माझ्या हाका तिला ऐकूच जात नव्हत्या आणि ती तशीच स्तब्ध उभी होती. मी किती मोठ्याने हाका मारल्या तरी ती माझ्याकडे ढोंकूनसुद्धा वळून बघत नव्हती, जसं काही ती संमोहित झालेली असावी. आता मला थोडीशी काळजी वाटायला लागली. ताई बाहेर येणार नाही आणि मी तरी आतमध्ये कसा जाऊ, याच्यापेक्षा माझ्या मनात एक विचार आला की घरी जाऊन घरच्यांना सांगावं. मी पळत पळत 10च मिनिटांमध्ये माझ्या घरी पोचलो आणि मी माझ्या आईला बोलवलं आणि आईला घडलेला प्रसंग सांगितला. तसं आईनं डोक्यावर हातच मारून घेतला. तेवढ्यात पप्पा पण आले. आईनं पप्पांना सगळा किस्सा सांगितला. आई आणि पप्पा लगबगीनं निघाले. हातात त्यांनी मोठा टॉर्च घेतला होता. मी पण त्यांच्यासोबत निघालो. 10च मिनिटांमध्ये आम्ही पुन्हा त्या घराजवळ पोचलो. आता खूपच अंधार पडला होता आणि पप्पांनी टॉर्चचा झोत त्या घराच्या त्या मेन दरवाजाकडे मारला आणि मी आश्चर्यचकितच झालो, कारण ताई आत्ता पण त्या दरवाजामध्ये मूर्तीसारखी उभी राहून आतमध्ये बघत होती. हे मात्र काहीतरी विचित्रच होतं. खरं तर ताईला अंधाराची खूपच भीती वाटायची आणि ती असल्या जुन्या घरामध्ये, ते पण अंधारामध्ये, एवढा वेळ काय बघत असेल. पप्पा धाडस करत त्या घराच्या कंपाऊंडमधून आत गेले. त्यांनी आईला आणि मला बाहेरच थांबायचा इशारा केला. ते ताईच्या जवळ गेले आणि ताईच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवून ते ताईला हलवायला लागले. त्यावेळी ताई दचकन भानावर आली आणि ती पप्पांकडे बघत म्हणाली, पप्पा तुम्ही इथे काय करताय आणि मी इथे कशी आले. तसं पप्पा म्हणाले, बाळा तुला विजू किती वेळ हाक मारत होता, पण तू त्याच्या हाकांना प्रतिसादच दिला नाही, म्हणून तो घरी आला आणि आम्ही तुला घेण्यासाठी आलो. पप्पा तिला बाहेर घेऊन आले. पुन्हा आम्ही सगळेजण घराकडे चालत निघालो. पण आता सगळेजण शांत होते. आईचा चेहरा एकदम चिंताग्रस्त दिसत होता. पुन्हा आम्ही सगळेजण घरी आलो. ताई तिच्या रूममध्ये गेली आणि ती आराम करायला लागली. पण आता जसे जसे दिवस जातील तसं तसं ताईमध्ये आम्हाला थोडासा बदल जाणवायला लागला. ताईचं बोलणं आता बरंचसं कमी व्हायला लागलं होतं. तिच्या स्वभावामध्ये आम्हाला खूपच बदल जाणवायला लागला होता. ती आता तिच्या रूममधून फक्त खाण्यापिण्यासाठी आणि बाथरूमसाठीच बाहेर येत होती. बाकीचा सगळा वेळ ती तिच्या रूममध्ये बसून असायची आणि ज्यावेळी ती बसायची त्यावेळी ती एकाच वस्तूकडं तासनतास बघत बसायची. मध्यरात्री ती जागी व्हायची आणि घराच्या छताकडं एकटक बघत राहायची. तिची ती अवस्था बघून आईला तिची खूप काळजी वाटायला लागली. पण आता मंगळवारचा दिवस उजडला. त्या दिवशी पप्पांनी मटण आणलं होतं आणि आता आम्ही दुपारच्या जेवणासाठी सगळेजण हॉलमध्ये बसलो. ताईला पण बाहेर बोलवलं. ती पण येऊन बाहेर बसली होती. आई, बाबा, माझ्या दोन्ही मावश्या ह्या पण सोबत होत्या. आईनं सगळ्यांना जेवणं वाटली आणि सगळेजण जेवायला लागले. पण ताई मात्र खूपच विचित्र पद्धतीने खायला लागली. तिने एकदम आघोरी पद्धतीनं खायला सुरुवात केली, जसं की ती आपल्या हाताच्या मुठीमध्ये भात घेऊन खायला लागली. मटणाचे तुकडे तर ती अशी काय खात होती जसं की तिला ते बऱ्याच दिवसातून मिळालेलं असावं. बघता बघता दिवाळीच्या पहिल्या आंघोळीचा दिवस आला आणि त्या दिवशी असते अमावस्या. मी पहाटे लवकर उठलो होतो. 4 वाजताच मी आंघोळ वगैरे करून नवीन कपडे घालून फटाके वाजवण्यामध्ये दंग होतो. ताई अजून झोपलेली होती. सगळ्यांचं आवरून वगैरे झाल्यानंतर आई ताईला उठवण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये गेली. तसं आईची किंकाळी ऐकून आम्ही सगळेजण दचकलो. आम्ही सगळेजण पळत पळत ताईच्या बेडरूमकडे पळालो. आई आतमध्ये तोंडाला हात लावून उभी होती आणि जसं आम्ही ताईकडे बघितलं तशी आमचीसुद्धा किंकाळीच बाहेर पडायची राहिली होती, कारण ताईचा अवतारच तसा झाला होता. तिचं कपाळ मळवट भरल्यासारखं
एकदम हळदी कुंकवानं पूर्णपणे भरलेलं होतं. खूपच विद्रूप दिसत होतं ते. पप्पा पण बावरून गेले होते. आईचं तर ताईच्या जवळ जायचं पण धाडस होत नव्हतं. तसं पप्पा हळूहळू ताईच्या जवळ गेले आणि तिला उठवायचा प्रयत्न करायला लागले, पण ती काही उठत नव्हती. आणि ज्यावेळी पप्पांनी तिला जोरात हाक मारली त्यावेळी तिनं दचकन आपले डोळे उघडले आणि झटकन ती बेडवर उठून बसली. आणि ती आमच्या सगळ्यांकडे अशी काही बघायला लागली जसं की आम्ही सगळेजण तिच्यासाठी अनोळखीच आहोत. सगळ्यांकडे बघत बघत तिची नजर आता आईवर स्थिरावली आणि ती अचानक आईला म्हणाली, कुसुम, किती दिवस झाले तुझी भेट नव्हती, आज भेट झाली. कशी आहेस, बरी आहेस का तू? असं म्हणल्यावर आईचं मात्र धावच दणाणलं. ती घामानं डबडबली. आईचं नाव कुसुम होतं, पण ताई आईचं नाव घेऊन तिला कशी बोलेल? आईला याचं खूपच आश्चर्य वाटत होतं. आई एकदम थरथर कापायला लागली. माझी पण तीच अवस्था झाली होती. माझ्या दोन्ही मावश्या भिंतीच्या एका बाजूला जाऊन खेटून उभा होत्या. तशी आई पप्पांकडे बघत म्हणाली, मी तुम्हाला बोलली होती ना, मंजू त्या घराजवळ गेल्यापासून तिच्यामध्ये बदल झालाय. ही आपली मंजू नाहीच, नक्कीच त्या घरातल्या चांडाळीनं आपल्या मंजूला झपाटले. मला नेमकं आई काय म्हणते ते कळत नव्हतं. आम्ही सगळेजण त्या रूममधून लगेच बाहेर आलो. पप्पा आईला विचारत होते की आत्ता आपण काय करायचं. त्यावर आई पप्पांना म्हणाली, आपल्या गावातलं जे मारुतीचं मंदिर आहे ना, तिथला पुजारी भूतगीतं काढण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे. त्यालाच घेऊन या, जावा पटकन, उशीर करू नका. एक अर्ध्याच तासामध्ये पप्पा पण आले. त्यांच्यासोबत तो पुजारी पण होता. त्याच्या अंगावर एकदम भगवी वस्त्र होती आणि त्या वस्त्रांवर श्रीराम असं लिहिलेलं होतं. डोक्याला भगवा पटका बांधलेला होता. हातामध्ये कसली तरी पिशवी होती आणि दुसऱ्या हातामध्ये एक माळ होती. आणि जसं तो घरामध्ये आला तसं तो घराच्या सगळ्या बाजूने बघायला लागला आणि तो डोळे झाकूनच चालत चालत बरोबर ताईच्या रूमकडे गेला आणि त्याने पप्पांना ताईच्या रूमचा दरवाजा उघडायला सांगितलं. तसं पप्पांनी दरवाजाची कडी उघडली तसा तो पुजारी आतमध्ये गेला. आम्ही सगळेजण त्या पुजाऱ्याच्या मागे आतमध्ये गेलो. ताई आता बेडवर एकदम ताठ बसलेली होती आणि वर मान करून ती छताकडे एकटक बघत होती आणि तोंडामध्ये काहीतरी पुटपुटत होती. ते एकदम विचित्रच होतं. तिचा आवाज एकदम घोगरा झालेला होता. तो पुजारी आतमध्ये गेला आणि त्याने त्याच्याजवळची पिशवी बाजूच्या एका टेबलावर ठेवली आणि तो तिच्याजवळ गेला आणि तिच्याकडे बघत तिला म्हणाला, कोण आहेस तू? पुजाऱ्याच्या आवाजाने ती थोडीशी भानावर आली आणि तिनं झटकन मानेला इसका देत त्या पुजाऱ्याकडे बघितलं आणि ती त्या पुजाऱ्याला म्हणाली, आलास? तुझीच प्रतीक्षा होती मला. तुझं माझं खूपच जुनं नातं आहे. तू बऱ्याच वेळा मला पळवून लावलंयस, पण आज मात्र तुला ते जमणार नाही. कारण आज मी ज्या शरीरात प्रवेश केला आहे ते शरीर माझी खरी ताकद आहे. कारण मी ज्यावेळी गेले त्यावेळी मी गरोदर होते आणि आज मला एका गरोदर बाईचं शरीर मिळालं आहे. आज मी ते सोडणार नाही. तसं तो पुजारी ताईकडे बघत म्हणाला, तुझी ताकद किती जरी वाढली असेल तरी तू देवापेक्षा मोठी नाहीस. तुला हे शरीर सोडावंच लागेल. असं म्हणून तो पुजारी झटकन त्या टेबलजवळ आला आणि त्याने त्याची पिशवी उघडली आणि त्यातून एक बाटली बाहेर काढली आणि तो त्या बाटलीतलं पाणी आपल्या तळहातावर घेऊन ताईच्या अंगावर शिंपडायला लागला. तशी ताई मोठमोठ्याने किंचाळायला लागली. ते पाणी शिंपताना तो वेगवेगळे मंत्र पण म्हणत होता आणि मधूनच ताईकडे बघत तो म्हणत होता, सोड तिला, निघून जा तिच्या शरीरातून. आणि जोरजोराने ते पाणी ताईच्या अंगावर शिंपडायला लागला. जवळजवळ 15 मिनिटाचा हा खेळ चालला होता. ताई वेड्यासारखी किंचाळायला लागली होती. तिची अवस्था आम्हाला पण बघवत नव्हती. आम्ही सगळे भीतीने एकदम मूर्तीसारखे गारठून गेलेलो होतो. अचानक ताईच्या शरीराची हालचाल खूपच वाढली. तिचे हातपाय फडफडायला लागले आणि अचानक तिचं शरीर स्तब्ध झालं आणि तिने आपले डोळे उघडले आणि तिच्या डोळ्याची बुब्बुळं एकदम विचित्रपणे मागच्या बाजूला वळली. त्यामुळे तिचे डोळे एकदम पांढरे शुभ्र झाले. खूपच भयानक दृश्य होतं ते. आणि त्या पुजाऱ्याने त्या बाटलीतलं सगळं पाणी तिच्या अंगावर शिंपडल्यानंतर आपल्या हातातली ती माळ घेतली आणि तो ताईच्या जवळ गेला आणि ती माळ त्याने ताईच्या गळ्यामध्ये घातली. तशी ताई जोराने किंचाळली आणि धाडकन बेडवर पडली. त्यानंतर तो पुजारी पुन्हा आमच्याजवळ आला आणि म्हणाला, आता तिच्या शरीरातून तो आत्मा निघून गेलेला आहे, पण तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कारण ती मनानं खूपच कमकुवत आहे. त्या घराकडं पुन्हा तिला कधीच जाऊ देऊ नका. असं सांगून तो पुजारी आमच्या घरून पाणीसुद्धा न पिता निघून गेला. 1 तासाभरानंतर ताई पुन्हा शुद्धीवर आली. आता मात्र ती बरीचशी नॉर्मल दिसत होती. आम्ही सगळेजण ताईच्या जवळ गेलो आणि ताईची विचारपूस करायला लागलो. तशी ताई म्हणाली, त्या दिवशी त्या घराजवळ गेल्यापासूनचं मला काहीच आठवत नाही. मला असं वाटतंय की मी 3-4 दिवस झोपलेले होते. काय झालं होतं माझ्याबरोबर?
तसं आम्ही सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलो. पप्पांनी आम्हाला तिला काही न सांगण्याचा इशारा केला. त्यामुळं आम्ही तिला त्यातलं काहीच सांगितलं नाही. पण तिला काही जरी सांगितलं नसलं तरी तिच्याबरोबर जे घडून गेलेलं होतं ते मात्र आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी बघितलेलं होतं.